सो गाईज वेलकम टू मोहिनीज व्लॉग. आज आम्ही जाणार आहे शेगावला आणि आता आम्ही निघतोय. आमचे बॅग्स वगैरे सगळं पॅक झालेलं आहे. तर स्टे अपडेटेड विथ अस फॉर अवर. सो आता आम्ही निघालो आहे कल्याण स्टेशनला जायसाठी. मग तिथून आमची ट्रेन आहे. A few moments later. कल्याणला आलेलो आहोत. आता आम्ही ट्रेनसाठी वेट करतोय. ट्रेन येईल आणि मग आम्ही सगळे जाऊ शेगावला. बाय बाय. तर आता आमचा S1 आहे डब्बा. तो येऊपर्यंत आता थांबावं लागेल. इथे पण भांडण चालू आहे. लोकल ट्रेन कमी पडली. फायनली आम्ही भेटलो ट्रेन. सो फायनली सगळे सेटल झालेले आहेत. आम्ही मनमाड जंक्शनला आलो आहोत. सो थोडासा बाहेर ये गाईस. चला आतमध्ये. आता आपण मनमाड स्टेशनला आलो आहे. शेगावपर्यंत आय थिंक सो 12:30पर्यंत पोचून जाऊ आणि मग तिथून फर्दर अपडेट्स मी तुम्हाला देत नाही. सो ब्लॉगमध्ये स्टे करा आणि आमचा ब्लॉग बघा. नवीन असतील तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तुमचा सपोर्ट आम्हाला. तर इथे माझ्या भावाला मस्त लहान पोरं भेटलेली आहेत खेळायला. मावशी आणि हे लोक बघून त्यांची मजा चालू आहे. इकडे वरती भाऊ झोपलेला आहे. त्यांची गॉसिप चालू आहे जरा. बात तो सही है. लहान पोरांची मजा असते. मम्मी पण बघते काय चालू आहे काय नाही. हाय कर मम्मीचं लक्ष.
तब्येत आहेत. आता वाजले 12. बस आहे, त्या बसनी जिथे अवेलेबल रूम असेल तिथपर्यंत जाऊ. सो फायनली आता आम्ही बसमध्ये बसलो. आता पुढेपर्यंत जाऊ. आम्हाला उतरलं होतं पण आम्हाला आनंद विहार प्रिफर करायचं आहे. सो आम्ही आता तिथून चालत जाणार इकडून. विहारला आलो आहोत. आता इथून रूम इन्क्वायरी करू आणि रूमवर जाऊ आणि मग झोपू. शुभ प्रभात सगळ्यांना. आम्ही निघालोय श्री गजानन महाराजांच्या मंदिरात. तर आता या बसची वाट बघतो. बस आली की मंदिरात निघू. आणि इकडचे बस सेवा असतात ते फ्री असतात.
इथे चप्पलांचा स्टँड आहे. आता चप्पल काढून जा. आम्ही इथून जाऊ दर्शनाला आणि मग दर्शन झाल्यावर मी ब्लॉग कंटिन्यू करेल कारण की आता इथे फोन अलाउड नाही आहे. सो भेटूया दर्शन झालं. तर आता आमचं दर्शन झालं. आता आम्ही प्रसाद घ्यायला आलो आहे. आता आमचा प्रसाद घेऊन झाला आहे. आम्ही मग आता रूमवर जायला निघतो. तिकडून आमची ट्रेन रात्रीची आहे तर थोडा आराम करतो आणि नंतर भेटूयात. तर फायनली आता आम्ही घरी चाललो आहे. तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.